आता मला सांगा की 30 गुंठ्यामध्ये रसायनामध्ये किती गहू येत होता आणि आता ह्या बिना रसायनामध्ये कमी झाला, जास्त झाला, काय झालं? जास्त झाला. रसायन ज्यावेळी करत होतो आम्ही त्यावेळी त्या रानामध्ये त्या प्लॉटमध्ये 12 मॅक्झिमम 12, अगदी खूपच तुम्ही चांगलं करायचं म्हणलं तर 12, पण यावेळी माझा पहिल्यांदा 16 पोती गहू झाला. म्हणजे वाळून एक 15.5 पोतीच्या आसपास गहू झाला मला. ऐकताय तुम्ही? 1500 क्विंटल झाला. रासायन म्हणजे माझा एक असा अनुभव सांगेन मी की गहू काढताना जो मशीनवाला होता, म्हणजे ज्याने मशीन काढला गहू, त्या माणसाने मला असं सांगितलं सर की ह्या पूर्ण टप्प्यामध्ये मी असा गहू कुठंच बघितला नाही. म्हणजे वेगळेपणा म्हणजे काय होता गव्हामध्ये? त्यांनी मला सांगितलं की सर मला या गावामध्ये जीव वाटतोय असा आणि ताकाचा आणि त्या अन्नपूर्णाचा वास आणि ते असं म्हणजे आम्हालाही ते जाणवत होतं. नैसर्गिक नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आज अत्यंत प्रयोगशील, धाडसी आणि अध्यात्माची पार्श्वभूमी असलेल्या माझ्या लहान बंधूंच्या मी शेतावर आलो आहे. सातारा जिल्ह्यातील कराड हे यांचं मुख्य गाव आणि कराडपासून 10-15 किलोमीटर असलेल्या एका छोट्या खेडेगावामध्ये जे त्यांचं मूळ गाव आहे, त्या ठिकाणी ह्या उच्च विद्याविभूषित शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन आहे. आजपर्यंत याचे वाडवडील, याचे आजोबा ही शेती करत होते आणि आता कालांतरानं वंश परंपरेप्रमाणे आज ह्या तरुण शेतकऱ्याकडे त्याची जमीन आलेली आहे. मित्रांनो, दैवाचा खेळ कसा असतो बघा. आज याच्याकडे आल्यानंतर यानं अतिशय आदरानं त्यांच्या पूर्वजांची नावं घेतली, त्यांच्या आजोबांनी केलेले काबाड कष्ट याचं अत्यंत आदरानं त्यानं आज माझ्याशी चर्चा केली आणि मला सुद्धा हे खूप छान वाटलं. भारतामध्ये सनातन हिंदू धर्मामध्ये वंश परंपरागत चाललेल्या काही गोष्टी पुढच्या पिढ्या अतिशय सक्षमपणे चालवत असतात. त्याचं हे जिथं जागतं उदाहरण. आज हा मुलगा काय करतोय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल. तो कॉर्पोरेट नोकरी करतोय, उच्च पगाराची नोकरी करतोय, अतिशय संस्कारी, शिक्षित आहे, कुटुंब सगळं चांगलं कराडमध्ये राहतं. तरीसुद्धा ह्या मुलग्याला शेतीची प्रचंड आवड आहे, ओढ आहे. ही ओढ त्याच्या रक्तातून, त्याच्या DNA तून आले आणि हीच ओढ त्याच्या वाडवडिलांच्याकडून आले आणि त्या नैसर्गिक ओढीला हा मुलगा आदरानं त्यानं हे स्वीकारलंय आणि आता त्याची चांगली नोकरी असून सुद्धा तो गेले 2-4 महिने सतत मला सांगतोय की मी सगळं सोडून शेती करणार आहे. मी त्याला थांबवलंय. मित्रांनो, कलियुगामध्ये फार भावनिक होऊन चालत नाही. लग्न झाले, मुलं बाळं आहेत, आई वडील सिनियर आहेत, सगळी जबाबदारी आहे. तो खंबीरपणे पार पाडतोय. त्याचे मोठे बंधू पुण्याला IT मध्ये उच्च पदस्थ आहेत, आर्थिकदृष्ट्या सारं काही सक्षम आहे. असं असताना ह्या माझ्या भावाला सगळं सोडून निसर्गाकडे यायचं आहे. पहिल्यांदा त्याचं अभिनंदन. तरीसुद्धा आपण जास्त भावनाविवश न होता एखादी गोष्ट करत असताना अतिशय अभ्यासपूर्ण, शिस्तबद्धरित्या करावी असं माझं म्हणणं आहे आणि माझा तो अनुभव आहे. आज हा तरुण शेतकरी जो शेती करतोय, याच्या आधी तुमच्यासारखाच रासायनिक शेती करत होता. आता तो गेल्या 6-8 महिन्यापासून मिशन ऑर्गॅनिक ह्या आपल्या संस्थेची जोडला गेलाय. नैसर्गिक आणि पारंपरिक तत्वानं शेती का करायला पाहिजे हे या शेतकऱ्याला मुळापासून कळालेलं आहे असं मला वाटतं. प्रचंड फॉलोअप केल्यानंतर आज बरेच दिवसांनी त्याला मी सापडलोय. आज त्या शेतावर आलोय. त्यानं आशा सोडून दिलेली की मी येईन वगैरे. सुट्टी टाकून दिली मी काल. सुट्टी टाकून आलाय, रजा काढून आलाय माणूस आमचा. पण हा अतिशय महत्वाचा, मोलाचा व्हिडिओ. आता जे काही नवीन शेतकरी शेतामध्ये येत आहेत, IT मधले ऑफिसर्स, गव्हर्नमेंट ऑफिसर्स, रिटायर्ड झालेले लोक आणि विशेषतः फार तरुणी शेताकडे ओढले जात आहेत आणि मला ह्याबद्दल खूप आनंद आहे. माझ्या आराध्य दैवत दत्तगुरूंच्या चरणी माझी खरोखर अतिशय नम्रपणे माझं त्यांच्या नतमस्तक आहे महाराजांच्या समोर मी. कारण भगवंतानं जशी मला बुद्धी दिली आणि मी ही सगळं सोडून शेताकडे आलो, मातीकडे आलो, तसंच ही अनेक तरुण मुलं आज शेताकडे येत आहेत आणि आपल्या धरणी मातेची सेवा करत आहेत. हा बदल अतिशय सकारात्मक आहे आणि भारतातली शेती अडचणीत आहे, प्रॉब्लेममध्ये आहे. भारतातल्या शेतीचं भवितव्य काय, असे मोठे मोठे प्रश्न विचारणाऱ्या शास्त्रज्ञांना, विचारवंतांना हे कर्मातून दिलेलं उत्तर आहे.
आज ही पिढी मातीकडे येते आहे आणि शेती करते आहे. आज मी त्याच्या शेतामध्ये उभारलोय. आज आपण त्याचे अनुभव ऐकून घेऊया, तो काय म्हणतो ते ऐकून घेऊया. आणि हा व्हिडिओ तमाम महाराष्ट्रातल्या लाखो तरुण तरुणींसाठी अतिशय प्रेरणा देणारा व्हिडिओ असेल याबद्दल मला खात्री आहे. तर आपण चालू करूया. मित्रांनो, अतिशय लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका. थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, पण शब्द न शब्द ऐका, कारण हा नवशेतकरी आहे. त्याला अनुभव काय आलाय हा त्याच्या तोंडातून तो सांगणार आहे. त्यांना ऑलरेडी 1-2 पिकं घेतलेली आहेत आणि पाठीमागे तुम्हाला ऊस दिसतोय, तो मिशन ऑर्गॅनिक तत्वानं सुरू आहे. आत्ताच मी प्लॉट व्हिजिट करून आलो, मीही निरीक्षण केलंय, मीही काही गोष्टी तुम्हाला सांगतो. पण हे जे सगळं धाडस आहे ह्या माणसाचं, त्याच्या तोंडातून तुम्ही ऐका आणि तुम्ही सुद्धा प्रेरणा घ्या आणि तुम्ही सुद्धा याच्यासारखे नवनवीन प्रयोग सुरू करा. मी नेहमी सांगतो, माझ्या अनेक भाषणामध्ये, व्याख्यानामध्ये, शेतीशाळेमध्ये मी सांगितलंय, प्रयत्नांती परमेश्वर. आज नैसर्गिक पारंपरिक शेती घरातल्या लोकांच्या विरोधामध्ये जाऊन हा मुलगा करण्याचा प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नांती परमेश्वर याला भेटलाय का हे आपण आता विचारणार आहे आणि त्याच्या तोंडातून तुम्ही ऐकायचं आहे. आपण सुरू करूया मित्रांनो. नमस्कार. नमस्कार. कॅमेऱ्याकडे बघून तुम्ही तुमचं संपूर्ण नाव, गाव, पत्ता सांगा आणि मग आपण सुरू करूया. नमस्कार, माझं नाव प्रतीक दिलीप कुलकर्णी. मी राहतो सध्या कराडला. कराडपासून 12 किलोमीटर अंतरावर कोळ्याच्या शेजारी पोतले नावाचं गाव आहे माझं. तिथं माझी वडिलोपार्जित शेती आहे, 4 एकर. ते तुम्ही शेती करताय? आम्ही शेती करतोय. तुम्ही आता शेतामध्ये किती वर्ष शेतामध्ये यायला लागलाय? खरं सांगायचं तर आकस्मिकरित्या मी आलो. मी आधी येत होतो, पण वडील माझे सगळे आधी बघत होते. पण बरं. मागच्या फेब्रुवारी पासून थोडस वडिलांना तब्येतीच्या प्रॉब्लेममुळे येता आलं नाही त्यांना. मग त्यानंतर मी जून नंतर मी पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह झालो रानामध्ये. ओके. सुरुवातीला काही माहित नव्हतं खरं सांगायचं म्हणजे. वडील जे इम्प्लिमेंट करत होते ते करणं पॉसिबल नव्हतं जॉबमुळे. ओके. पण त्यांच्याकडनं मला एक प्रेरणा होती की जीवाणूंचं आपण केलं पाहिजे आणि ते करत होते. ओके. मग त्याच्यामध्ये मी अजून खोलात गेलो. सुरुवातीला काही रासायनिक पण वापरलं गेलं माझ्याकडून. साधारणपणे 6 महिन्यापूर्वी मला मिशन ऑर्गॅनिकच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी आलो. ओके. त्याच्यानंतर मी त्यावेळी नुकताच गहू जस्ट लावला होता, मी पेरला होता गहू. ओके. आणि अनफॉर्च्युनेटली मला ते त्यावेळी कळलं नाही. पण नंतर मी जसं माझ्या लक्षात आलं तर मी गव्हाला रासायनिक अजिबात इम्प्लिमेंट केलं नाही. आणि मी अन्नपूर्णाच्या 3 फवारण्या केल्या, त्याच्यावर 4 फवारण्या केल्या, सॉरी. ओके. आणि त्याच्यानंतर मी पॅरलल मागं जो ऊस बघताय त्याला मी 1000 लिटर, फक्त 1000 लिटर भुसुधारक सोडलं. ते कमी टाइम स्पॅन कमी होता मला आणि मला ते शक्य नव्हतं म्हणजे सगळं हे करण्यामुळे मी 1000, माझी इच्छा होती 4000 लिटर सोडायची खरं तर. पण परिस्थिती अभावी मला ते आणि यायला वाट थोडीशी काम चालू असल्यामुळे मला ते अडचण आली. पण ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. म्हणजे मला एक असा अनुभव सांगेन मी की गहू काढताना जो मशीनवाला होता, म्हणजे ज्याने मशीन काढला गहू, त्या माणसाने मला असं सांगितलं सर की ह्या पूर्ण टप्प्यामध्ये मी असा गहू कुठंच बघितला नाही. म्हणजे वेगळेपणा म्हणजे काय होता गव्हामध्ये? त्यांनी मला सांगितलं की सर मला या गावामध्ये जीव वाटतोय असा. आणि दुसरं म्हणजे मला सांगितलं की हे नवीनच आहे, गव्हामध्ये जीव वाटतोय. माझ्यासाठी हे नवीन आहे बरं का. त्याला तो ताकाचा आणि त्या अन्नपूर्णाचा वास आणि ते असं म्हणजे आम्हालाही ते जाणवत होतं. नैसर्गिक पद्धतीनं मित्रांनो, जेव्हा तुम्ही शेती करता तेव्हा तुमच्या शेतामध्ये येणाऱ्या उत्पन्नामध्ये वेगळेपण असतं. निसर्ग त्याच्यामध्ये असतो, भगवंत त्याच्यामध्ये असतो असं म्हणणं आहे. जी लोक भगवंताला मानतात त्यांना हे माहिती आहे, जी लोक मानत नाहीत असू देत, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. तरी सुद्धा त्या लोकांसाठी मी सांगतो की नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं केलेल्या सर्व पिकांच्या मध्ये अतिशय वेगळेपण असतं. त्याची चव बदलते, त्याचं रूप बदलतं आणि वेगळेपण वाटतं. आज यांच्याकडे गहू काढायला येणारा जो ट्रॅक्टरवाला होता, त्या भाबड्या माझ्या मित्रानं त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याचं आकलन काय आहे बघा, त्या गव्हामध्ये जीव आहे म्हणतोय. हा शब्द महत्त्वाचा आहे. त्याला ते वेगळेपण जाणवलं. या टापूमध्ये शेकडो एकर मधला गहू त्या शेतकऱ्यानं, त्या ट्रॅक्टरनं काढला असेल, पण त्या शेकडो एकर मधल्यापेक्षा आपल्या तंत्रानं केलेला गहू वेगळा आहे. हे त्या भाबड्या माणसांना त्याचं निरीक्षण आपल्या शेतकऱ्याकडे नोंदवलं. हे अत्यंत महत्वाचं आहे. गव्हाला कुठली रोगराई आली का? कुठलाही रोग नाही, काही नाही. साधा एक कीड सुद्धा नाही त्याच्यावर. ऐकताय तुम्ही? काही सुद्धा नाही. कुठलीही रोगराई आली नाही, साधा कीड आली नाही. किती गुंठे केलं? 30 गुंठे होता. 30 गुंठे. आता मला सांगा की 30 गुंठ्यामध्ये रसायनामध्ये किती गहू येत होता आणि आता ह्या बिना रसायनामध्ये कमी झाला, जास्त झाला, काय झाला? जास्त झाला. रसायन ज्यावेळी करत होतो आम्ही त्यावेळी त्या रानामध्ये, त्या प्लॉटमध्ये 12, मॅक्झिमम 12, अगदी खूपच तुम्ही चांगलं करायचं म्हणलं तर 12. पण यावेळी माझा पहिल्यांदा 16 पोती गहू झाला.
म्हणजे वाळून एक 15.5 पोतीच्या आसपास गहू झाला मला. ऐकताय तुम्ही? 1500 क्विंटल झाला. रासायनिक सोडल्यानंतर जेव्हा माणसं निसर्गाकडे येतात, लोकांचं म्हणणं असं आहे की सेंद्रिय केल्यानंतर उत्पन्न घटतं. बरोबर आहे ना? असंच लोक सांगतात ना गावागावामध्ये. अपभ्रंश आहे, गैरसमज आहे. आपल्या प्रत्येक शेतकऱ्यानं ही गोष्ट मांडलेली आहे, ती खरी गोष्ट आहे. आज हे प्रत्येक कुलकर्णी हेच सांगतोय तुम्हाला की रासायनामध्ये त्यांचा 12 पोती होत होता, आता 16 पोती आलाय, म्हणजे उत्पादन वाढलंय. आणि त्याच्यापेक्षा निम्म्या कष्टात. हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. निम्म्या कष्टात, त्याच्यापेक्षा निम्म्या कष्टात. 4 फवारण्या. रासायनिक मध्ये तुम्हाला जे कष्ट करावे लागतात, जो पैसा लागतो, तो तुम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये लागत नाही मित्रांनो. मी वारंवार सांगितलंय, त्याचेच हे सक्सेस स्टोरीचे व्हिडिओ आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला शेतकरी हेच सांगतोय की कष्ट कमी होत आहेत, उत्पादन खर्च कमी येतोय आणि उत्पन्न वाढतंय. तिन्ही बाजूने मित्रांनो तुम्ही फायद्यात आहे. निसर्ग तुम्हाला नेहमी साथ द्यायला तयार असतो. तुम्ही सुद्धा विश्वासानं, श्रद्धेनं नैसर्गिक शेती केली पाहिजे. तुम्ही फक्त मला प्रतीक सांगा की पहिल्यांदा सुरू करण्या अगोदर जेव्हा तुम्हाला रसायन थांबून तुम्ही जीवाणूकडे येत होता, निसर्गाकडे येत होता, तर थोडीफार भीती वाटत होती उत्पन्न कमी जास्त होईल किंवा जमेल का असं वाटत होतं मला. कारण मला असं सगळे सांगत होते की ते सेंद्रिय खूप किचकट आहे, ते असं आहे, ते तसं आहे. कारण मी ऑलरेडी VSIचं इम्प्लिमेंट करत होतो. ओके. तर त्याच्या कंडिशन आपण प्रायव्हेट डिस्कशन झालेत आपल्या की काय कंडिशन मध्ये मी केले, किती त्रास झाला मला. ओके. मग मी त्या सगळ्या बोलल्यावर म्हणलं आता परत VSI इम्प्लिमेंट करायचं आणि ते गावामध्ये तर एकतर गावामध्ये चालता येत नाही, मध्ये गडी माणसं वेळेवर मिळत नाही. आणि गहू लावल्यानंतर कसं महाराजांची कृपा माझ्यावर की 15 दिवसात आपलं कम्युनिकेशन झालं. म्हणजे मी ते सहज व्हिडिओ बघितला आणि मला ते वाटलं, मग म्हणलं फॉलो करूयात आपण. मग तुमच्या ऑफिसला मी फोन केला. त्या मॅडमने मला सांगितलं की, तर मी मॅडमना म्हणलं होतं की मॅडम तुम्ही जे माप सांगता ते बरोबर आहे का? कारण जे व्हिडिओमध्ये सर दिसतात ते तुम्ही नाही आहात. ओके. तर असं कसं मी, तर त्यांनी मला व्हिडिओ पाठवले की सर हे 3-4 पिकं घेतलेली सांगितल्या शेतकऱ्यांनी आणि ते म्हणले की सर आम्ही सांगतो, सरांनी आम्हाला शिकवलेलं असतं. म्हणलं बघा मॅडम, नाहीतर हे सगळं अवघड होईल. कारण मी जैविककडे येतोय आणि मला लोक खोळ्यात काढतील की 30 गुंठ्याचा प्लॉट घालवला म्हणून. तर नाही म्हणले सर तुम्ही करा. आणि काय झालं, पहिली फवारणी मी केली, ताक वगैरे सगळं साठवून. तर त्याच्यानंतर एक 5 ते 6 दिवसात मला आमच्या गावातल्या माणसाचा फोन आला की तू गावाला फवारणी काय केलीस? तर म्हणलं काय जैविक केली, म्हणलं असं मिशन ऑर्गॅनिकची. त्याला काय तेव्हा शिक्षण कळलं नाही त्याला. अरे मला काहीतरी वेगळं वाटतंय गावात. तर म्हणलं वेगळं म्हणजे चांगलं. मला भीती वाटली, वेगळं म्हणजे निगेटिव्ह वाटतंय म्हणजे काय होते, म्हणजे काय गावाला प्रॉब्लेम आला की काय असं. अरे नाही म्हणला शान्या, फुटवा जास्त येणार चांगला बघ म्हणला, आणि गहू ऐकणार नाही म्हणला, हे काहीतरी वेगळं वाटायला लागलंय तुझं. तर म्हणलं मग करू का नको पुढं? अरे कर म्हणला शान्या. बरं म्हणलं ठीक आहे करतो. आणि मग परत 8 दिवसाचा गॅप दिला, 9 दिवसाचा. कारण मी रोटेशन नाही चुकवलं सर. तुम्ही 8 दिवसांनी सांगितलं ना, तर 8व्या दिवशी सकाळी माझी फवारणी असायची किंवा संध्याकाळी 5 नंतर. हे वाक्य विसरू नका, मी प्रोसेस नाही ब्रेक केली. काही लोकांना रिझल्ट मध्ये कमी जास्तपणा येतो, त्या लोकांसाठी हे आज ह्या 90 शेतकऱ्याचं वाक्य महत्वाचं आहे. शिस्त महत्वाची असते. ऑफिसमधून, कार्यालयामधून जे शेड्यूल तुम्हाला दिलेलं असतं ते चुकवायचं नसतं मित्रांनो. जसं तुम्हाला मला 2 वेळ जेवायला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला त्रास होतो. पिकांना सुद्धा फवारण्या 8-10 दिवसाला सांगितले, त्या कराव्या लागतात, चांगले रिझल्ट यायचे असतील तर. आता जेव्हा ह्या शेतकऱ्यांना सांगितलं ते ऐकलं का? जेव्हा तो सुरू करत होता तेव्हा त्याच्या आसपासच्या लोकांनी, गावातल्या लोकांनी आणि आसपासच्या लोकांनी सुद्धा यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केलेला होता. यांना सांगितलं ते काही किचकट आहे, ते अवघड आहे, मग असं होणार तसं होणार, सगळं सांगितलं. आपल्या गावामध्ये महान शास्त्रज्ञ, कन्सल्टंट प्रत्येक गावामध्ये असतात, यांच्या गावातही आहेत, त्यांना माझा नमस्कार. पण आपलं काम आपण सोडायचं नाही, कुणाला उलट बोला. आपण अध्यात्मातील लोक आहोत, कुणाचा अपमान करायचा नाही, कुणाला उलट बोलायचं नाही. तुम्ही आजकाल बघताय व्हिडिओच्या खाली सुद्धा सुंदर सुंदर कॉमेंट पडतायत. जी लोक माझी माप काढत होती ना, ती लोक आता मला विचारतायत की तू पुढच्या वर्षी काय पीक करणार? कळलं का? एका दाखवून दिलं गावाला की हा माणूस काय करू शकतो. 10%च मी इम्प्लिमेंट केलं. 10% इम्प्लिमेंट केल्यानंतर रिझल्ट आलाय. ज्या गावातली लोक याची चेष्टा करत होती, हसत होती, याला म्हणत होते की तू वडिलांनी राखलेलं तू राखणार नाहीस, आता नवीन आलायस, तुला काय जमणार, आम्ही इतकीवर शेती करतोय वगैरे, हे सेम आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये ही वाक्य सेम आहेत. तेच वाक्य ह्याला सगळे सांगितले लोकांनी. पण ह्या वाघानं हिमतीनं, नाही खरं, भगवंतावर विश्वास ठेवून, खरं आई वडिलांच्या पुण्याईनं जे केलं ना, त्याला रिझल्ट भगवंताने दिलाय. बरं काय, मला अशी म्हणत होती लोक की तू तुळशीच्या वृंदावनात उगवलेला गांजाचं झाड आहेस असं म्हणत होती लोक. ठीक आहे, गांजा आहे का तुळस आहे ते नंतर कळेल तुम्हाला. काय गावागावामधली लोक बोलू शकतात. वाक्य ऐकले नाहीत ते ऐकले. तुम्ही ऐकलं काय वाक्य? आज ब्राह्मण कुटुंबातला मुलगा आहे, कसं टोचणारं वाक्य ऐकलं. तुळशी वृंदावनामध्ये उभारलेला तू गांजा आहेस.
आता एखाद्या नवीन शेती करणाऱ्या माणसाला धाडस द्यायचं, हिंमत द्यायची, चांगले 4 शब्द अनुभवाचे सांगून याला शेती करण्यासाठी प्रवृत्त करायचं की निगेटिव्ह बोलून तुम्ही परावृत्त करायचं? महाराष्ट्रातील तमाम माझ्या जाणत्या लोकांना हात जोडून विनंती आहे, तरुण शेतकरी येतात शेतामध्ये, त्यांचे धाडस वाढवा, त्यांची हिंमत वाढवा. तुमच्या अनुभवाच्या 4 गोष्टी माझ्या तरुण शेतकरी मित्रांना, माझ्या माता भगिनींना सांगा, शिकवा आणि आपली शेती समृद्ध व्हावी. सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न हे फक्त माझं एकट्याचं नाही आहे, आपणा सगळ्यांसाठी आहे. आपण सगळ्यांनी मिळून आपला देश, जी गौरवशाली परंपरा आहे, इतके सनातन हजारो वर्षाची भारताची परंपरा आहे, त्या परंपरेला आपण पुढे न्यायचं आहे. आपली जबाबदारी आहे, सामाजिक उत्तरदायित्व आहे, ते केलं पाहिजे. असं चुकीचं बोलून माझ्या माणसांना नाउमेद नाही करायचं. आज असं बोलून सुद्धा हा माणूस माझा एक पाऊलभर सुद्धा मागा आला नाही. वाघाचा काळीज असणारा धाडसी माझा भाऊ आहे. कितीही लोकांनी टीका केली, टिप्पणी केली, त्याला त्याचं मन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो हल्ला नाही. त्यानं जिद्दीनं प्रयोग केला, हलणारही नाही. बस 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 हालायचंच नाही. हे मिशनरची माणसं आहेत बघा. हे मला या लोकांचा प्रचंड अभिमान आहे. ह्या ताकदीनं आपण काम करायचं आहे. समाज सगळ्या विरोधात गेला तरी चालेल, खरं आपण चांगलं काम करायचं. भगवंत आपल्या पदरामध्ये दान टाकणार. प्रारब्ध आणि कर्माचा खेळ, तुम्ही काळजी करू नका. आपण चांगलं करायचं, चांगलं होणार, कधीही वाईट होणार नाही. गव्हाचं मला एक सांगायचं राहिलं तुम्हाला सर, की गहू मी माझ्याकडे लिमिटेड झाला, म्हणजे थोड्या जणांना दीड विकल्यानंतर थोडा 100 किलो गहू मी ट्रायलसाठी ठेवला होता. त्यातले काही डॉक्टर लोक आहेत, मी आता नाव नाही सांगत त्यांची, त्यांना मी दिला तर ती लोक माझ्या मागे लागलेत की आमचे 8-8, 10-10 एकराचे शेत आहेत, तर त्यातलं थोडं पार्ट तू कर आणि आम्हाला सेंद्रिय दे. तर तू कर, आम्ही तुला सगळं करतो, तुला किती लागणार आहेत पैसे सांग, तू किती घेणार आहेस ते सांग, आमची तयारी आहे, पण त्यातलं आम्हाला विषमुक्त अन्न आम्हाला दे, जे दिलंयस ते. शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरी, कळलं? म्हणजे ह्या माणसानं सगळं केलंय. प्रेमानं नेऊन डॉक्टरना त्यानं गहू दिलेत खायला, ते आवडलेत, नैसर्गिक विषमुक्त आहेत, आम्हाला हे पाहिजे आहे, खरं तू करून दे, आम्ही नाही करणार. अरे बाबा, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर, शोकांतिक आहे. शोकांतिक आहे. प्रत्येकानं थोडे कष्ट केले पाहिजेत, आयतं नाही ना मिळणार. आज हा मुलगा कष्ट करतोय, आज एका उच्च पदस्थ कंपनीमध्ये अधिकारी आहे, तिथलं काम करून तो शेती करतोय. 10-15 किलोमीटर कराडपासून लांब आहे, येऊन जाऊन करतोय, धावपळ आहे, घरीत वडिलांच्या काहीतरी मेडिकल इश्यूज आहेत, ते सगळं सांभाळून संसार करून मुलं बाळं बघून हा पोरगा शेती धडपडतोय. भगवान परमेश्वर याच्या हाताला 100% यश देणार, मिळालेलं आहे. आज गावाचा प्लॉट केला, त्यांना ऐकलाय तुम्ही, त्यांना 4 अन्नपूर्णाच्या फवारण्या घेतल्या. ज्या ठिकाणी 12 पोती याच्या ठिकाणी 16 पोती आले, खलास. मला आज वाईट वाटतं की मी भूसुधारक वापरायला पाहिजे, ऍटलीस्ट पाहिजे होतं. 1000 लिटर तरी सोडायला पाहिजे, अजून वाढला असता. ठीक आहे, आता पहिल्यांदा हा प्रयोग झाला, पण मित्रांनो तुम्हालाही सांगतो, यांना केलेली चूक तुम्ही करू नका. याला जरी उत्पन्न वाढलं असलं तरी त्याला आता कळालंय नंतर की भूसुधारक सोडायला हवं होतं. शेड्यूल प्रमाणे 80 ते 100 लिटर गुंठ्याला भूसुधारक जमिनीत गेलं पाहिजे आणि फवारण्या करताना साधारण 4 ते 5 फवारण्या व्हायला पाहिजेत. पीक लहान असताना 50 ml च्या फवारण्या, मोठं झाल्यानंतर 100 ml च्या फवारण्या. फक्त ऊसाला 100 आणि 200, इतर सर्व पिकांना 50 आणि 100 अशा अन्नपूर्णाच्या शेड्यूल फवारण्या व्हायला पाहिजेत. अधूनमधून पाण्याची फवारणी, मातीची फवारणी, काही ताकाच्या फवारण्या ह्या व्हायला पाहिजेत. कार्यालयाशी संपर्क साधा. आमच्या सगळ्या मुली तुम्हाला व्यवस्थित गोष्टी सांगतील. व्हॉट्सअपला तुम्हाला माहिती येत जाईल. प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या प्लॉटचे फोटो व्हिडिओ करून ऑफिसला पाठवा. सगळ्या ठिकाणी आम्हाला जाता येणार नाही, आम्ही जाऊ शकत नाही. ऑफिसचा फोन येतो सर, तुमच्या ऑफिसचा फोन येतो. तुम्ही परचेस म्हणजे आलं की मारलं का, रिझल्ट काय, तुमचा फीडबॅक घ्यायला फोन येतो मला, म्हणजे येतो मॅडमचा फोन. हे प्रत्येक शेतकरी मला सांगतोय आणि ह्याबद्दल मला आनंद अभिमान आहे माझ्या मुलींचा, जसा शेतकऱ्यांचा तसाच. कारण आम्ही आमच्या मुलींना सुद्धा ते संस्कार केलेत. आम्ही व्यावसायिक व्यापारी नाही. आमची कधीही आमच्या ऑफिसमधली कुठलीही मुलगी औषध विकत घ्या म्हणून सांगणार नाही, उलटा घेऊ नका म्हणून सांगतात. आणि पहिली फवारणी झाल्यानंतर बरोबर 9व्या दिवशी फोन आला, ते बघा सर फवारणी केली का दुसरी म्हणून, किती ml नी केली, तुम्ही फोन नाही केला. म्हणजे एक असं घरातलं असल्यासारखं की म्हणजे ही आपलीच आहे शेती, अशा भावनेनं. हेच प्रत्येक मिशन ऑर्गॅनिक, मी नेहमी हा विचार मांडलाय की मिशन ऑर्गॅनिक हे कुटुंब आहे. आपण सगळेजण एका कुटुंबातले, वसुधैव कुटुंबकम. आपण सर्वजण एका कुटुंबातले आहोत आणि आपणच एकमेकाची काळजी घ्यायची. चांगल्या वाईट गोष्टीला आपणच एकमेकावर उभा राहायचं. आणि जर ही अशी विश्व बंधुत्वतेची साखळी उभा राहिली, आपण सगळे एकत्र झालो, चांगल्या वाईट गोष्टी एकमेकांमध्ये शेअर केल्या आणि आपण एकमेकाबरोबर उभारलो, तर आपले आयुष्य हे अतिशय आनंदी समाधानी होईल.
तुमच्या माझ्यामध्ये आयुष्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही याची मला खात्री आहे. आज मिशन ऑर्गॅनिक बरोबर असे खमके 3-3.5 लाख शेतकरी माझ्याबरोबर उभारलेत, म्हणून हे सगळं चालू आहे. माझ्या एकट्याचं काम नाही आणि माझा तो दम नाही. परमेश्वर कृपेनं, दत्तगुरूंच्या कृपेनं हे सगळं चालू आहे. आणि परमेश्वर मला अशी सुंदर सुंदर तरुण माणसं भेटवतोय जे जिद्दीनं कामं करतायत. आज प्रत्येकची इच्छा आहे नोकरी सोडून हे पूर्ण वेळ करावं, खरं गडबड करू देणार नाही त्याला. हां, तो एक दिवस येणार, ते परमेश्वराची कृपा असेल त्या दिवशी सगळं करणार आहे पूर्ण. पण जसं जसं हा शिकेल, जसा अनुभव घेईल, पूर्ण मुळापासून शेती शिकेल, त्यानंतर कराड पट्ट्यामध्ये मिशन ऑर्गॅनिकचा हा अधिकृत माणूस असेल. आणि याच्या पुढे मिशन ऑर्गॅनिकच्या संदर्भात काहीही करा, आम्ही म्हणणार करा तिकडे प्रतीकला भेटा. कारण हे आता डिसेंट्रलाइज व्हायला पाहिजे. प्रचंड संस्था मोठी होती आहे. आज आपण 36 जिल्ह्यामध्ये गेलोय, 4 राज्यांच्या मध्ये गेलोय. आणि अजून एक आनंदाची बातमी, आपण उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऑलरेडी काम सुरू केलंय. आपले प्लॉट सुरू झालेले आहेत. कळते तुम्हाला? उत्तर प्रदेश, उत्तराखंड इथून 2,500 ते 3,000 किलोमीटर लांब आहे. 15 दिवसापूर्वी मी जाऊन आलो. तिकडे आपले प्लॉट सुरू झालेले आहेत, रिझल्ट आलेले आहेत. भगवंताच्या कृपेनं अन्नपूर्णा आणि भूसुधारक कुठल्याही वातावरणाला रिझल्ट देतं. याच्या आधी आम्ही राजस्थानमध्ये भुईमुग घेतलेला आहे, आम्ही गुजरातमध्ये काम केलेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये काम केलेलं आहे, तेलंगणामध्ये काम केलेलं आहे, आंध्र प्रदेशमध्ये काम केलेलं आहे, कर्नाटकमध्ये केलेलं आहे आणि गोव्यात आणि महाराष्ट्रात राहायचं आहे. एवढ्या राज्यांच्या मध्ये आपण काम करतोय भगवंताच्या कृपेनं. आणि सगळ्या ठिकाणचे आपले शेतकरी अतिशय आनंदी आहेत. तुम्हाला मला हेच सांगायचं आहे, हिम्मत करा, धाडस करा, घाबरू नका मित्रांनो, मन चंचल करू नका, निसर्गाकडे या. रसायन 100% बंद करा. थोडंसं वापरतो नाही, 100% बंद करा, निसर्गाकडे या. तुम्हाला उत्पन्न वाढणार आहे. हे बघा समोरचं उदाहरण. आज पाठीमागे ऊस दिसतोय का तुम्हाला? आज त्या ऊसाला त्यानं फक्त 1,000 लिटर भूसुधारक सोडलंय. आता त्यांचे काका होते बरोबर, मी आत गेलो होतो प्लॉटमध्ये, जबरदस्त फुटवा आणि ऊस असा दणकट झाड आलाय. यांच्या आसपासचे त्यांचे काका आणि त्यांच्या गावातली लोक याला आत्ताच सांगतायत की हा ऊस किती 2.5 टन गुंठ्याला 2.5 टन, म्हणजे कळते तुम्हाला 80-100 टन. म्हणजे जे अनुभवी शेतकरी ऊसाचा फुटवा आणि त्याची जाडी बघून आत्ता ह्याला सांगतायत की हा 2.5 टनाला जाणार. 2.5 टन गुंठ्याला म्हणजे एकरी 80 ते 100 टनाला. हेच मी वारंवार सांगतो. फार मोठे आकडे मी बोलत नाही. 50, 60, 70 टन आला तरी सध्या बास आहे. पण तुम्ही जर शेड्यूल व्यवस्थित पाळलं, शांत डोक्यानं केलं, तर 100 टन गाठणं मित्रांनो अवघड नाही. हे मला माहिती आहे. लोक शब्दात पकडतात म्हणून तो शब्द मी कधी उच्चारत नाही. पण मला खात्री आहे, आज महाराष्ट्रातील तमाम ऊसाच्या शेतीमधील लोकांची भयावह स्थिती मी बघतोय. शासकीय आकडा 26 टन प्रति एकर आलेला आहे. माझ्याकडे शासनाचा अहवाल आहे, साखर संघाचे माझ्याकडे डॉक्युमेंट आहे की महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडनं प्रकाशित केलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्वे जो केला आहे तो अखंड महाराष्ट्रातील ऊस उत्पादन हे 26 टन प्रति एकर आलेला आहे. किती खाली आले बघा. 25-26 टनाला ऊस परवडणार आहे का? उत्पादन खर्च किती आहे बघा तुमचा. तुम्ही सोसायट्याकडनं कर्ज घेऊन तुम्ही किती त्याच्यामध्ये रासायनिक खतं टाकताय बघा. तुमचे स्वतःचे कष्ट बघा किती. तोडायला येणाऱ्या लोकांची मजबुरी आणि त्यांचं गंमत ती वेगळीच. कधीही ते परवडणार नाही. तुम्हाला ऊस परवडायचा असेल तर 50-70 टनाला जायला पाहिजे. त्यासाठी रसायन बंद करून तुम्हाला निसर्गाकडे यायला हवं, असं आमचं म्हणणं आहे, असा आमचा अभ्यास आहे, असं आमचं संशोधन आहे. आज मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्याने असे जे शेतकरी काम करत आहेत त्यांना असे रिझल्ट आलेले आहेत. त्याचाच केस स्टडीचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला प्रत्येक ही तंत्र नैसर्गिक हे पटलंय का पहिल्यांदा, आणि त्याचे जे रिझल्ट्स येत आहेत हे तुम्हाला स्वतःला समजलेत का व्यवस्थित? सर खरं सांगू का, मला असं पहिल्यांदा वाटायला लागले की हे 4 एकर क्षेत्र मी एकटा सांभाळू शकतो सेंद्रियमध्ये. ह्याच्या पलीकडे काय नाही. मला जे वाटत होतं की इम्पॉसिबल आहे, जमणार नाही. परत सल्ले होते की म्हणजे ते सेंद्रिय खूप अवघड असतंय, असं आहे. मी एक युनिट बघत होतो की जिथं मला सगळं मिळेल. ओके. ते मला मिशन ऑर्गॅनिक मध्ये मिळालं की मला आळवणी 5-5 शक्य नव्हतं, तर मी एकदाच करणार, फवारण्या करीन मी, परत मला लोड कमी राहील असं. ओके ओके. तर ते युनिट मला तुमच्या कृपेने मिळालं, म्हणजे तुमच्या मिशन ऑर्गॅनिक मध्ये. आणि आता मला असं वाटतं की मला नाही गडी आला तरी चालेल, मी पंप मारू शकतो, काय अडचण नाही. बघितलं काय केवढा कॉन्फिडन्स झालाय शेतकऱ्याला. हा आत्मविश्वास प्रत्येक शेतकऱ्याला येणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो येतोय, याबद्दल भगवंताचे आभार. आज परमेश्वराच्या चरणी पुन्हा एकदा मी प्रार्थना करतो. श्री दत्तगुरूंच्या चरणी माझी प्रार्थना विनंती नेहमीप्रमाणे
की अखंड महाराष्ट्रातील माझ्या शेतकऱ्याच्या हाताला माऊली यश मिळू दे. प्रत्येक शेतकरी डोकं शांत राहू दे, तो आनंदानं सुखासमाधानानं राहू देत, त्याचं आरोग्य चांगलं राहू देत आणि भगवंता शेतकऱ्याच्या हातून माझ्या ह्या भूमातेची सेवा होऊ देत, आपल्या जमिनी चांगल्या होऊ देत आणि तो अन्नदाता शेतकरी हा अत्यंत समाधानी राहू देत. ही प्रार्थना आम्ही दत्तगुरूंच्या चरणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. 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 धन्यवाद.